नमस्कार, रोकटोकवर आपलं स्वागत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार भलतंच गतिमान झालंय. सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारकडून सध्या घोषणांचा नुसता पाऊस पडतोय. तब्बल 3 लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्राच्या शिरावर आज आहे. तरी गेल्या महिन्याभरात सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या नव्या घोषणा सरकारनं केल्या आहेत. ऋण काढून सण साजरा करण्याचाच हा प्रकार आहे. यामुळे राज्य कारभाराचा गाडा गतिमान होण्याऐवजी गाड्याचं चाक दिवाळखोरीच्या काळात रुतण्याचीच अधिक चिन्ह आहेत. सरकारनं केलेल्या नव्या घोषणांची पूर्तता करण्यासाठी पैसा येणार तरी कुठून? निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना दाखवलेलं हे गाजर आहे का? आणि अशा सवंग घोषणांमुळे खरंच मतं मिळतात का? राज्य आणखीन दिवाळखोरीत घालणाऱ्या घोषणांमागचं नेमकं राजकारण तरी काय? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया निवडणुकांचा मौसम घोषणांचा हंगाम या खास कार्यक्रमात. निवडणुकांचा मौसम घोषणांचा हंगाम या कार्यक्रमाला सुरुवात करताना पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. महाराष्ट्राच्या शिरावर 3 लाख कोटी रुपयांचं कर्ज. आघाडी सरकार पाडते घोषणांचा पाऊस. महिनाभरात 57 नव्या योजनांची घोषणा. सरकारी तिजोरीवर 10,000 कोटींचा भुर्दंड. कर्जबाजारी सरकार एवढा पैसा आणणार कुठून? ऋण काढून सण साजरे करू नयेत किंवा हंतरुण पाहून हातपाय पसरावेत असं म्हणतात. पण निवडणुका जिंकण्याच्या ईर्षेनं राजकारणात उतरलेल्यांना एवढा सारासार विचार करायला वेळ आहे कुठे? आता सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं उदाहरण घ्या. गेल्या महिनाभरातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारनं 57 नवीन योजना आणि प्रकल्पांची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये. वीज दरात 10% कपात करण्यासाठी दरमहा 606 कोटी रुपये. अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी 622 कोटी रुपये. अन्न सुरक्षा योजना राबवण्यासाठी 200 कोटी रुपये. जवाहर विहीर बांधण्यासाठी 258 कोटी रुपये. ओझर विमानतळ विकासासाठी 84 कोटी रुपये. अंगणवाडी सेविकांच्या विमा योजनेसाठी 49 कोटी रुपये. होमगार्डचा भत्ता वाढवण्यासाठी 47 कोटी रुपये. कोकणातील सिंचन प्रकल्पांसाठी 27 कोटी रुपये. तंत्रज्ञान विद्यापीठासाठी 15 कोटी रुपये असा घोषणांचा पाऊसच आघाडी सरकारनं पाडलाय. या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची झाली तर राज्याच्या तिजोरीवर तब्बल 10,000 कोटी रुपयांचा भुर्दंड पडणार आहे. महाराष्ट्राच्या डोक्यावर याआधीच 2,90,000 कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळे आता या नव्या योजनांसाठी सरकार पैसा आणणार कुठून हा प्रश्न कायम आहे. तिजोरीत खडखडाट असताना सरकार एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेत आहे. आता निवडणुकांच्या तोंडावर जनतेला दाखवलेलं हे गाजर आहे हे न समजण्या इतकी महाराष्ट्रातील जनता नक्कीच दूधखोरी नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. निवडणुकांचा मौसम घोषणांचा हंगाम या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत अभय देशपांडे. आमच्या ठाण्याच्या स्टुडिओमधून अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय पत्रकार अभय देशपांडे. अभयजी, आपलं स्वागत. स्टुडिओमधून माझ्यासोबत आहेत जयराज साळगावकर. जयराज साळगावकर हे अतिशय उत्तम लेखक, अर्थतज्ञ आहेत. जयराजजी, आपलं स्वागत. आणि आहेत माधव भंडारी. माधव भंडारी हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जसे आहेत तशीच अर्थकारणावरची त्यांची अनेक पुस्तकं गाजली आहेत. माधवराव, आपलंही स्वागत. काही क्षणात आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे देखील असणार आहेत. पहिला प्रश्न घेऊन मी जातो जयराज साळगावकर यांच्याकडे. जयराज साळगावकर, 3 लाख कोटी रुपयाचं महाराष्ट्रावर कर्ज आहे. महाराष्ट्रातलं दरडोई उत्पन्न काय ते आपण जाणता. आपल्याकडे आरोग्यावर, शिक्षणावर काय खर्च होतो किंवा तो किती अत्यल्प होतो हेही आपण जाणता. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या सध्याच्या आर्थिक स्थितीचं वर्णन आपण कसं कराल? महाराष्ट्र एक राज्य म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा 20 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या तिजोरीत सरप्लस होता. पण तेव्हा अशी परिस्थिती व्हायची की यूपी आणि बिहार यांचे कारभार इतके विचित्र आणि इतके भ्रष्टाचारी चालायचे की ते नेहमीच कर्जवत असायचे. आणि जेव्हा केंद्राकडून अलोकेशन व्हायचं, फंड्सचं पैसे पुरवले जायचे, तेव्हा ती स्टेट्स गरीब आहेत, त्या स्टेट्समध्ये पैसे नाहीत म्हणून सगळा पैसा तिकडे जात होता. तर स्टेटवर कर्ज असणं हे चांगलं का वाईट हा आधी एक मुद्दा आहे. जगात जर का सर्वात कर्जबाजारी कोण असेल तर अमेरिकेचं सरकार आहे. परंतु कर्जबाजारी असणं हे काही वाईट नाही. डेफिसिट फायनान्सिंग करून कर्जही काढलीच पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ आयझन एका शिपिंग कंपनीचा एका मालकाला विचारलं होतं की तुझ्या यशाचं रहस्य काय? तो म्हणाला, मी मोठी मोठी कर्ज काढत जातो नेहमी
आणि ती कर्ज फेडत जातो. कर्ज असणं वाईट नाही आहे, या योजनाही वाईट नाही आहेत, परंतु जे वेलफेअर स्टेट असायचं त्या योजना राबवण्यात जे गोंधळ होतात, जो भ्रष्टाचार होतो, त्यातून आजचे 10,000 कोटीचे 5 वर्षांनी 50,000 कोटी झालेले असतील याच योजनेचे, आणि योजना अपूर्ण असतील. तेव्हा कर्ज ही काय भ्याची गोष्ट नाही आहे. सरकार कर्ज काढू शकते, परंतु त्या कर्जातून रिसोर्सेस, ॲसेट्स आणि रेव्हेन्यू उभा राहायला पाहिजे. तो होत नाही. या महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीला या योजना जाहीर करणं हे मला तरी या क्षणी संयुक्तिक वाटत नाही. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती तुम्ही कसं वर्णन कराल? सुदृढ आहे, वाईट आहे, बरी नाही, ICU मध्ये आहे पेशंट, काय सांगाल तुम्ही? महाराष्ट्राची आर्थिक स्थिती निश्चित सुदृढ आहे. जर का 10 वर्ष महाराष्ट्राला चांगलं व्यवस्थित नेतृत्व मिळालं, पक्ष मिळाला चांगला, तर महाराष्ट्र 10 वर्षात कारण महाराष्ट्राच्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत ना, त्या भारतातल्या कुठल्याही स्टेटमध्ये नाही आहेत, अगदी गुजरातमध्येही नाही आहेत. इतकी एफिशियंट ब्युरोक्रेसी आहे, लोक आहेत, जमीन तशी आहे, रिसोर्सेस तसे आहेत. तेव्हा महाराष्ट्राची परिस्थिती वाईट आहे, कर्ज आहे म्हणून असं मी अजिबात म्हणणार नाही. कर्ज असलंच पाहिजे. महाराष्ट्राची नेमकी जी परिस्थिती आर्थिक ती वाईट नाही, परंतु कर्ज काढणं ही जरी वाईट गोष्ट नसली तरी त्याची अंमलबजावणी जर झाली नाही तर त्याचा काय उपयोग, अशा प्रकारचा सवाल आता जयराज साळगावकर यांनी व्यक्त केलेला आहे. मला याचं अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, गेल्या महिनाभरात सरकारने या सगळ्या घोषणा केल्या. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत ज्या सरकारने घोषणा केल्या त्या घोषणा जर अंमलबजावणी करायची म्हटली तर त्याचा 10,000 कोटी रुपये इतका प्रचंड खर्च आहे. सरकारकडे एवढा पैसा नाही ही गोष्ट आता उघड आहे. मग असं असताना सरकार अशा घोषणांचा पाऊस नेमका का पाडतोय? एक प्रकारे सरकारमध्ये घोषणा केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीपर्यंतचा अर्थ खात्यापासून जाणारा त्याचा प्रवास तरी नेमका कसा असतो? नाही उदयजी, यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की या म्हणजे निवडणुका आल्या की घोषणा, लोकांना लोकप्रिय निर्णय घेण्याचे प्रकार प्रत्येक निवडणुकीच्या आधी आपण पाहतो. हे निवडणुकांचे मतलयी वारे सुरू झाले ना की अशा घोषणांचा पाऊस सुरू होतो हळूहळू. परंतु ह्या घोषणा करताना त्याच्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या घोषणा जास्त असतात. मगाशी साळगावकरांनी अचूक मुद्दा मांडला तो की कर्ज काढणं चुकीचं नाहीये, पण त्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, त्या कर्जामधून काहीतरी उभं राहिलं पाहिजे. पण तसं उभं न होता तात्कालिक लाभ देऊन लोकांना एक प्रलोभन दाखवण्याचे प्रयत्न होतात. आता हे 10,000 कोटीचा आपण खर्च म्हणताय, त्यातला 7,000 कोटी रुपयांचा खर्च फक्त त्या विजेचाच आहे. 20% सवलत दिली. ही सवलत का द्यावी लागली? तर विजेच्या सरचार्जचा दर ऑगस्टपासून वाढला होता. आता हा दर एप्रिलमध्ये संपणारच होता, पण तोपर्यंत नवीन प्रस्ताव येणार आहे दरवाढीचा. हे सगळं ह्याचे परिणाम सरकारला भोगावे लागू नयेत, सत्ताधारी पक्षाला भोगावे लागू नयेत, यासाठी या तात्कालिक उपाययोजना केल्या जातात. आता राज्याची आर्थिक स्थिती म्हणाल तर महसुली उत्पन्नात जे की अपेक्षित होतं या वर्षात, आर्थिक वर्षात, त्यात घट झालेली. एक एक्साईज जर सोडला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अपेक्षित महसुलात घट झालेली आहे. म्हणजे एकीकडे महसुलात घट होते, दुसरीकडे कर्जाचा बोजा वाढतोय. कर्ज केवळ आता कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी जात नाहीये, तर ते कर्ज आता कर्जाची परतफेड आणि व्याजाची परतफेड करायला जात आहे. आणि मला वाटतं की हे राज्याच्या दृष्टीने हळूहळू आपण कुठेतरी डेट ट्रॅपमध्ये जातोय की काय, अशी परिस्थिती आज राज्याची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांनी करणारे निर्णय जर घेतले तर त्याचे दूरगामी परिणाम राज्याला भोगावे लागतात. पण मला तुम्ही सांगा की अशा प्रकारे घोषणांचा केवळ पाऊस पाडून मतदार भुलतात असं आपल्याला वाटतंय का? किंवा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या घोषणा करणे हा काय योगायोग म्हणायचा? नाही, बरेच निर्णय प्रलंबित ठेवलेले असतात. यातले आता मगाशी तुम्ही बरेच निर्णय दाखवले. त्यातले काही निर्णय जे होते ना ते हायकोर्टानेच सांगितलेले होते आपल्याला, किंवा वेगवेगळ्या प्रकरणातून बऱ्याच दिवसापासून प्रलंबित राहिलेले प्रस्ताव होते. आता म्हणजे शाळांच्या ह्याच्यातला कायम विना अनुदानित यातला कायम हा शब्द काढायचा. आता हे प्रकरण गेली 5 वर्ष सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं. न्यायालयाने सांगितलं की नवीन शाळांना परवानगी द्यायच्या ऐवजी आधी तुम्ही ज्या कायम अनुदानित आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदानावर घ्या. आता ती योजना आपण त्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्या निर्णयांचे एवढे परिणाम आता जाणवणार नाही, त्याचा आर्थिक भारही तेवढा नाहीये. परंतु मी विजेचा जो म्हणला की तो मोठा भार आहे. आता अन्न सुरक्षा योजना ज्यावेळेस आपण ठरवतो की केंद्र सरकार त्याचा सगळा खर्च उचलणार आहे, परंतु आम्हाला त्यापेक्षाही जास्ती लोकांना द्यायचं आहे. म्हणजे केंद्र सरकार जेवढी रिएम्बर्समेंट करणार आहे, जेवढं टार्गेट ठरवून दिलंय त्याच्या पलीकडे जाऊन द्यायचंय. म्हणजे याच्या खरं म्हणजे राज्याच्या तिजोरीवर बोजा येण्याचं काहीच कारण नव्हतं, परंतु केंद्राच्या निकषाच्या पुढे जाऊन
जास्ती द्यायचा असेल त्याच्यासाठी जास्त खर्च करावा लागणार आणि तो खर्च राज्याच्या तिजोरीवर टाकला, हा भाग लोकानुयाचा आहे. कारण फक्त बीपीएलची रेषा केंद्र सरकारने ठरवली त्यालाच जर आपण धरून राहिलो असतो तर मला वाटतं की सगळ्यांना देण्याची किंवा राज्याला तो भार उचलण्याची गरज लागली नसती. परंतु आता प्रत्येक निर्णय हा मतांच्या गणितावर ठरणार असल्यामुळे स्वाभाविकच आहे त्याचे खर्च होणार. आणि मागच्या निवडणुकीच्या आपण पाहिलं होतं, एकदा मोफत विजेचा निर्णय झाला, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका जाहीर प्रचार सभेत ते म्हणजे 0 रुपयांचं बिल पण दाखवलं आणि निवडणुका झाल्यानंतर ती योजना काढून घेतली. आताही कदाचित या योजनेचा, आता ही योजना सुरू केली ही वर्षभरासाठीच आहे, ही किती काळ चालेल माहित नाही. परंतु निवडणुकीच्या काळात अशी ही जगलरी जी असते हे राजकीय पक्ष करतात आणि तोच प्रकार सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे या सगळ्या दिंडीत आता आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की निवडणुकीच्या काळात सरकारवर मध्ये असलेले, सत्तेवर बसलेले लोक जरा संवेदनशील होतात आणि ते संवेदनशील लोक झाले की अर्थातच जी संघटित शक्ती असते त्यांनाही माहित असतं हाच काळ आहे आपल्या मागण्या पुढे रेटायचा. स्वाभाविक संप, मोर्चे सगळे ते प्रकार त्या सुरू होतात आणि संवेदनशील सरकार, मायबाप सरकार, त्याचं आर्थिक बाबीचा हेच संवेदनशील सरकार हेच कायम संवेदनशील 5 वर्ष का असत नाही, हाच तर खरा सवाल आहे. आणि राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना सुद्धा अशा प्रकारच्या घोषणा म्हणजे केवळ भूलथापा नाही का? आपल्यासोबत नवाब मलिक आहेत. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. नवाबजी, आपलं स्वागत. 2 जानेवारीपासून आजपर्यंत 10,000 कोटी इतक्या प्रचंड मोठ्या घोषणा आणि त्या सवलतींचा पाऊस पाडलेला आहे. या योजना कागदावरच आहेत, या प्रत्यक्षात येणार कधी? या आत्ताच नेमकं करायचं कारण काय होतं? हा निवडणुकीचा योगायोग आहे का? अशा प्रकारे नुसत्या योजना करायच्या तर मग या सरकारमध्ये निर्णय होत नाहीत, अशा प्रकारचा जो राष्ट्रवादीचा आरोप आहे तो कितपत खरा मानायचा? असं आहे की अगोदरपासून आम्ही बोलत होतो की थोडंसं लवकर निर्णय घेतलं पाहिजे. नंतरच्या काळामध्ये निर्णय प्रक्रिया गतिमान झालेली आता लोकांना जाणवते. एकदा गतिमान झाल्यानंतर लोक सांगतात आताच निर्णय का? कल्याणकारी राज्याची संकल्पना असताना जेव्हा एखादा निर्णय अपेक्षित असेल, ते अंगणवाडी सेविकेचे असेल, शिक्षकांना 5वा वेतन आयोग देण्याचे असेल, किंवा आता चर्चा करत असताना देशपांडे साहेबांनी सांगितलं की जे फूड सिक्युरिटी बिल त्यांनी जी अटी व शर्ती ठेवले होते त्याच्यात आणखीन 700 कोटी रुपये, 800 कोटीचा बोजा वाढून लोकांना आणखीन सुविधा देण्याचा निर्णय. म्हणजे या राज्यामध्ये आता सांगता निवडणुका पुरता आहे काय? ही निवडणुका पुरता नाही. फूड सिक्युरिटी ॲक्ट हा कायद्याद्वारे दिलेला अधिकार आहे आणि कायदे जोपर्यंत बदल देशात होत नाही तोपर्यंत कोणाचा हा अधिकार काढता येत नाही. लोकांना 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ हे निवडणुकीपुरता नाही, हे परमनंट हा कायद्याद्वारे त्यांना अधिकार देण्यात आलेला आहे. विजेबाबतचा या राज्यामध्ये बऱ्याच दिवसापासून जे इंडस्ट्रीची लोक होती ते सांगत होते की आम्हाला जे तुम्ही वीज देताय त्यामुळे आम्हाला या राज्यात उद्योगधंदे परवडत नाही. त्या बाबतीत एक समिती गठीत करण्यात आली. त्यानंतर विजेचे दर जे इंडस्ट्रीचे लोकांचे होते ते क्रॉस सबसिडी म्हणजे शेतकऱ्यांना आपण जे सवलत देतो किंवा घरगुती वापरासाठी सवलत देतो त्याच्या बोजा आपण त्याच्यावर चढवत होतो. आता ती किंमत कमी करायची, मग इथे कुठेतरी सबसिडी वाढवल्याशिवाय ते आपल्याला किंमत कमी केल्यानंतर देता येत नाही. यापूर्वी पण 4,500 कोटी रुपयाची सबसिडी होती, आता ते वाढून मला वाटते कुठेतरी 8-9 हजार कोटीची वीजची सबसिडी झाली. म्हणजे कारखानदारे या राज्यात टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि जर आपण या प्रकारे निर्णय घेतलं नाही तर मला वाटतं कुठेतरी राज्य अडचणीत येईल. कारखानदारी निघून गेली की जे अग्रेसर राज्य आहे तो मागे जाईल. त्यासाठी ही सगळे निर्णय गेल्या 2 जानेवारीपासून 10,000 कोटीचे निर्णय घेतले. ते सर्व निर्णय हे लोकानुनयाचे नसून ते लोककल्याणकारी राज्याचेच होते आणि ते राज्याच्या हिताचे होते. ते या आधीच घ्यायला पाहिजे, परंतु ते घेणं यात प्रकारे कुठल्याही प्रकारचा लोकानुनय नाही, तर ते एक प्रकारे लोककल्याणकारी राज्यासाठी ज्याकरता आम्ही निवडून आलो होतो त्याकरताच आहेत असं नवाब मलिक म्हणतायत. यावर आपण भारतीय जनता पक्षाची एक प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. एका ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय निवडणुकांचा मौसम, घोषणांचा हंगाम.